आपण आधी गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट बघितली की नाही, ऐकली की नाही? आता आज आपण गणपतीच्या भावाची गोष्ट ऐकूया. तुम्हाला माहिती आहे गणपतीला एक भाऊ पण होता ते? नाही माहिती आहे की नाही? बरं, आज आज आपण ऐकूया. आता गणपती बाप्पाला अजून एक भाऊ होता. त्याचं नाव काय होतं? कार्तिकेय. मग आपण गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला ते बघितलं की नाही? आता आज आपण कार्तिकेयाचा जन्म कसा झाला ते बघूया. आता कार्तिकेयाच्या जन्माची गोष्ट महर्षी वेदव्यासांनी महाभारतात सांगितलेली आहे. आता ती मी आज तुम्हाला सांगतो. एक तारकासूर नावाचा फार भयंकर राक्षस असतो. तो सगळ्या लोकांना त्रास द्यायचा. त्याला गुड बॉय गुड गर्ल असतात ना, जे हुशार असतात मुलं, जे आईवडिलांचं ऐकतात, प्रामाणिकपणे वागतात, आईवडिलांचा नमस्कार करतात, देवाला पाया पडतात, सगळ्यांचं ऐकतात, शाळेमध्ये हुशार असतात, अशी लोकं त्याला आवडतच नव्हती. अशी मुलं पण त्याला आवडत नव्हती. मग तो त्यांना त्रास द्यायचा खूप. त्यांना मारून टाकायचा, त्यांना खाऊन टाकायचा. सगळ्या पृथ्वीवर लोकांना त्यांनी त्रास दिला होता, खूप त्रास दिला होता. आणि त्याला एक वरदान प्राप्त होतं. त्याने ब्रह्मदेवाची खूप घनघोर तपस्या केली होती. आणि तपस्या करून ब्रह्मदेवांकडनं त्यांनी वर प्राप्त केला होता की त्याला कोणीच मारू शकणार नाही म्हणून. पण ब्रह्मदेवाने त्याला हा वर दिला नाही. त्याच्याऐवजी दुसरा वर माग म्हटला. तर मग त्याने काय वर मागितलं माहिती आहे? मला फक्त भगवान शंकराचा मुलगाच मारू शकेल आणि तो फक्त शंकराचा मुलगा असला पाहिजे. आता असा वर दिल्यावर फक्त शंकराचा मुलगा कसा असेल? तो शंकर आणि पार्वतीचा मुलगा असला पाहिजे, बरोबर की नाही? पण त्याने असा वर मुद्दामून मागितला. त्याने असा वर. आणि का मागितला माहिती आहे तसा वर? कारण भगवान शंकर एकदा ध्यानस्थ बसले होते आणि खूप खूप वर्ष झाले त्यांचं ध्यान समाधी त्यांची तुटतच नव्हती. ते समाधीतून उठलेच नाहीत, ध्यानातून उठलेच नव्हते. तेव्हा हा तारकासूर राक्षस खूप त्रास देतोय म्हणून सगळे देव भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी तिथे एकत्र आले आणि कोण कोण काय 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 युक्ती करू लागले. तेव्हा सगळ्या देवांनी सांगितलं की हे कामदेव, तू भगवान शंकरामध्ये प्रवेश कर आणि त्यांची समाधी भंग कर. मग कामदेवाने तिथे नृत्य करायला सुरुवात केली. आणि नृत्य करता करता इतकं जोरजोरात आवाज करून नृत्य करायला लागला की भगवान शंकराची समाधी भंग पावली. पण भगवान शंकर मग खूप रागावले. इतके रागवले की त्यांच्या डोळ्यातून आग निघाली आणि त्या अग्नीमध्ये कामदेव भस्म झाला. आणि परत भगवान शंकर ध्यानस्थ झाले. आता कुणाची हिंमत होईना भगवान शंकराला ध्यानातून उठवण्याची. आता ह्याचा फायदा या तारकासुराने घेतला की आता आपल्याला कोणीच मारू शकत नाही आणि भगवान शंकर तर ध्यानात आहेत, मग आपल्याला कोणीच मारू शकणार नाही आता. म्हणून त्याने असा वर मागून घेतला की मला फक्त भगवान शंकराचा पुत्रच मारू शकेल म्हणून. आता तर सगळे देव पण खूप त्रासले. हा तारकासूर देवांना पण त्रास द्यायला लागला. फार उन्मत्त झाला. त्याला वाटायला लागलं की मी अमर आहे, मला कुणीच मारू शकणार नाही. असे खूप वर्ष झाले तो सगळ्यांना त्रास देत होता, सगळ्या माणसांना मारत होता. जे लोक चांगली माणसं आहेत त्यांना मारून टाकत होता, त्यांचं अन्नधान्य सगळं नष्ट करत होता, त्यांची शेती जाळून टाकत होता. असं करता करता एक दिवस सगळे देव चिंतित होतात आणि भगवान विष्णूकडे जातात. विष्णू भगवंताला सगळे प्रार्थना करतात की हे नारायणा, हे विष्णू भगवंता, आम्हाला या त्रासातून वाचव. हा तारकासूर खूप त्रास द्यायला लागला आहे आणि आता तर तो स्वर्गातही यायला लागला आहे, तिथेही लोकांना सगळ्यांना त्रास देतोय. आम्ही काय करायचं?
मग भगवान विष्णू म्हणतात की मीही काही करू शकत नाही, कारण ब्रह्मदेवाने त्याला वर दिला आहे की त्याचा वध फक्त शिवपुत्रच करू शकतो म्हणून. आता मी काय करू? मग सगळे सगळे देव विष्णू भगवंताला म्हणतात की हे नारायणा, हे विष्णू भगवंता, तुम्हीच भगवान शंकराला या समाधीतून जागं करा आणि त्यांना हे सगळं सांगा काय चाललंय ते. तर हो नाही करता करता भगवान विष्णू तयार होतात. म्हणतात चला आपण अजून एक प्रयत्न करून बघूया. तेव्हा गणपतीला आपण घेऊन जातात सोबत, पार्वती माता पण असतात आणि तिथे जाऊन सगळेजण भगवंताची प्रार्थना करायला लागतात. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा. असे सगळे देव मिळून भगवान शंकराची स्तुती करायला लागतात. मग त्या स्तुतीने हळूहळू भगवान शंकर त्या समाधीतून बाहेर येतात, ध्यानातून बाहेर येतात आणि प्रसन्न होतात सगळ्या देवांवर आणि त्यांना म्हणतात की काय झालं, मला का तुम्ही समाधीतून ध्यानातून जागं केलं? तेव्हा सगळे देव त्या तारकासुराची बातमी सगळी सांगतात की तो फार उन्मत्त झाला आहे, तो चांगल्या मुलांना त्रास देतो आहे, हुशार मुलांना त्रास देतो आहे, चांगल्या माणसांना त्रास देतो. जी मुलं आईवडिलांचं ऐकतात, गुड बॉय असतात, गुड गर्ल असतात, त्यांना तो त्रास देतो आहे. आता तुम्हीच काहीतरी करा. आणि त्याने असा वर मागितला आहे की फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकतो आणि तुम्ही तर ध्यानात बसलात, मग कसा बरं तुम्हाला पुत्र होईल? आणि जर पुत्रच नाही झाला तर तो त्याचा वध नाही करणार आणि वध नाही होत तोपर्यंत तो असाच त्रास देत राहणार आहे. फार भयंकर राक्षस झाला आहे तो, फार माजला आहे, फार उन्मत्त झाला आहे. तेव्हा तुम्ही काहीतरी लवकरात लवकर उपाय करा. भगवान शंकर म्हणतात ठीक आहे, मी काहीतरी उपाय करतो. आणि तेव्हा सगळे देव त्याला म्हणतात की अहो देवा, तुम्ही तर कामदेवाला पण जाळून टाकलं, तेव्हा त्याला परत त्याला जिवंत करा. मग भगवंत तिथे बघतात तर त्याचं पूर्ण राख झालेली असते. मग परत त्याला जिवंत करतात, कामदेवाला सुद्धा. असं म्हणून सगळे देव भगवान शंकराच्या पाया पडतात आणि आपापल्या ठिकाणी निघून जातात. मग आता नीट ऐका हां. आता जन्माची तुम्हाला कथा बघा कशी आहे, कसा जन्म झाला आहे ते आता कळेल तुम्हाला. आता भगवान शंकर सगळे देव आपापल्या ठिकाणी निघून गेल्यानंतर भगवान शंकर काय करतात? स्वतःमधून अग्निदेव तयार करतात, अग्निदेवाला प्रगट करतात आणि स्वाहादेवीला बोलवतात आणि स्वाहादेवीला सांगतात, हे देवी स्वाहा, आजपासून तू रोज वेगवेगळ्या रूपामध्ये अग्निदेवाकडून शक्ती घेऊन यायचं आणि ही शक्ती रोज एका सोन्याच्या भांड्यात तू ठेवायची. असं तू 6 दिवस कर आणि हे 6च्या 6 भांडे, सोन्याची भांडी आहेत ना, पात्र म्हणतात त्याला, सुवर्ण पात्र. हे सोन्याचे सुवर्ण पात्र तू एका सरोवरामध्ये म्हणजे एका सुंदर तळ्यामध्ये तिथे लपवून ठेव, कारण तारकासुराला कळलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेव. बरं. मग स्वाहादेवी भगवान शंकराच्या पाया पडतात आणि त्यांच्या आज्ञा घेऊन रोज वेगवेगळ्या रूपामध्ये अग्निदेवाकडून तेज शक्ती घेऊन ती सोन्याच्या भांड्यात ठेवतात आणि रोज नेऊन एका सरोवरामध्ये ती लपवून ठेवतात. तर असं 6 दिवस करतात आणि तिथे सरोवरामध्ये मग किती भांडी झाली, किती सुवर्ण पात्र झाले? 6 सुवर्ण पात्र शक्तीची झाली. आता शक्ती भरून आहेत त्याच्यामध्ये. आणि मग भगवान शंकराला येऊन सांगते की हे भगवान शंकरा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलेलं आहे. त्या सरोवरामध्ये मी ती भांडी लपवून ठेवली आहेत, सुवर्ण पात्र लपवून ठेवलेली आहेत.
मग भगवान शंकर त्यांना ठीक आहे म्हणतात आणि कृत्तिकांना बोलवतात. 6 कृत्तिका असतात, 6 त्या देवी असतात. त्यांना भगवान शंकर आज्ञा करतात की हे कृत्तिकांनो, तुम्ही त्या 6च्या 6 पात्रांचं भरणपोषण करा आणि 2 दिवस त्याचं भरणपोषण करा आणि मग मला येऊन सांगा. बरं. आता कृत्तिका जातात आणि त्या सरोवरामध्ये गुप्तपणे जातात आणि तिथे त्या 6च्या 6 पात्रांचं, शक्तिपात्रांचं रक्षण करतात, त्याचं पालनपोषण करतात, त्याला दूध पाजतात आणि 2 दिवसानंतर त्या प्रत्येक पात्रामध्ये एक एक अवयव तयार होतो. म्हणजे काय होतं, एका पात्रामध्ये उजवा पाय, दुसऱ्या पात्रामध्ये डावा पाय, तिसऱ्या पात्रामध्ये उजवा हात, चौथ्या पात्रामध्ये डावा हात, 5व्या पात्रामध्ये डोकं आणि 6व्या पात्रामध्ये पोट आणि छाती. असं सगळं वेगवेगळं तयार होतं. आता कसं काय करायचं? मग सगळ्या कृत्तिका भगवान शंकराला सांगतात की हे शंकरा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर आम्ही केलं, पण हे प्रत्येक पात्रामध्ये एक एक बाळ नाही झालं तयार, तर फक्त एक एक अवयव तयार झाला. आता कसं काय करायचं? हे सगळं आश्चर्य करणारं आहे. असं कसं झालं? तर भगवान शंकर हसतात आणि म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ते सगळे अवयव एकत्र जोडा आणि त्याचं एक बाळ तयार होईल आणि त्याला तुम्ही सगळ्या वेद विद्या सगळ्या पारंगत करा. त्याला सगळे अनिमा, गरिमा, लदिमा अशा सगळ्या शस्त्रास्त्रांची त्याला सुसंगत करा. शस्त्रास्त्र त्याला द्या. त्या शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये त्याला पारंगत करा, हुशार करा, तरबेज करा. असं म्हणून भगवान शंकर त्या कृत्तिकांना आज्ञा करतात. मग त्या कृत्तिका जातात आणि ते सगळे अवयव व्यवस्थित जोडतात आणि तिथे जन्म होतो कुणाचा? कार्तिकेयचा. आता अशा प्रकारे जन्म झालेल्या बाळाचं नाव काय आहे? कार्तिकेय. आणि त्याचे सगळे अवयव एकसंध केले, वेगवेगळे होते की नाही, मग ते जोडले अवयव आणि ते जोडलेल्या अवयवापासून जो तयार झाला त्याला म्हणतात स्कंदकुमार. म्हणून त्याचं नाव काय पडलंय? स्कंदकुमार नाव पडलं. आणि त्याला सगळे देव मग आशीर्वाद देतात, त्याला वेगवेगळी शस्त्रास्त्र देतात आणि त्याला भरपूर शक्ती देतात अजून, की जेणेकरून तो तारकासुराचा वध करू शकेल म्हणून. तर अशा पद्धतीने कुणाचा जन्म झाला? गणपती बाप्पाच्या भावाचा, ज्याचं नाव आहे कार्तिकेय. आणि ह्या कार्तिकेयाला दुसरं नाव काय आहे? स्कंदकुमार. आणि हा कुणाचा मुलगा आहे? भगवान शंकराचा. तेव्हा सर्व देवांनी मग ह्या कार्तिकेयाला आपला सेनापती नियुक्त केलं, सेनापती बनवलं. त्याला वेगवेगळी शस्त्रास्त्र दिले, त्याला वेगवेगळे आशीर्वाद दिले, वेगवेगळ्या शक्ती त्याला दिल्या आणि सर्व सैन्य तयार करून हा कार्तिकेय तारकासुराबरोबर युद्ध करायला गेला. तिथे घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कार्तिकेयाने तारकासुराचा वध करून टाकला. त्याचा वध झाल्यावर सगळ्या देवांना आनंद झाला, सगळ्या पृथ्वीतलावर सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांना पण आनंद झाला, सगळीकडे आनंद झाला. तर अशा पद्धतीने कार्तिकेयाचा जन्म झाला आणि तारकासुराचा त्याने वध केला. तर आता आपण काय ऐकणार आहोत माहिती आहे? ह्याच कार्तिकेयाचा एक श्लोक आहे,
एक मंत्र आहे. तो मंत्र जर आपण रोज म्हटलो तर आपण अजून गुड बॉय होत जातो. आपली स्मरणशक्ती खूप चांगली होते. तर आता मी तो श्लोक म्हणतो, तुम्ही नीट ऐका हां, आणि नंतर पाठ करायचा आणि मग रोज म्हणायचा हां. ऐका आता. अस्य श्री प्रज्ञावर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्ठुभ छन्दः मम सकल विद्या सिद्ध्यर्थं जपे विनियोगः. श्रीस्कंद उवाच. योगीश्वरो महासेन कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कंदः कुमारसेनानी स्वामी शङ्करसम्भवः. गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारातिः षडाननः शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धः सारस्वतो गुरुः. सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षप्रदप्रभु शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः. 28 नामानि मदीयानि च यः पठेत् प्रत्युषे श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्रमयानीति मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा. इति श्रीस्कंदपुराणे कार्तिकेय महात्म्ये प्रज्ञावर्धन स्तोत्रं संपूर्णम्. ओ